आज आपण धम्मपदाची 95वी गाथा पाहत आहोत आणि या गाथेचा आशय आहे अर्हतांना संसार नाही। आणि याला अनुसरून भंते सारीपुत्रांची गोष्ट आलेली आहे। तर आपण धम्मपद गाथा नंबर 95ला प्रारंभ करूया। पठवी समून विरुध्यति इंदखिलूपमुतादि सुबद्धु रहदुव अपेतकद्दमु संसारा न भवति तादिनो। पठवी समू न विरुध्यति। पठवी म्हणजे पृथ्वी, पठवी समू म्हणजे पृथ्वी समान। न विरुध्यति, विरुध्यति म्हणजे प्रतिकार करत नाही। इंदखिलोपमो, इंदखिलोपमो म्हणजे इंद्रकिलाप्रमाणे, तादी म्हणजे स्थिर। रहदो, रहदो व अपेत कद्दमो, रहदो म्हणजे डोहाप्रमाणे, डोह एखाद्या नदीमध्ये जसे डोह असतात त्याप्रमाणे। तर पठवी समो न विरुध्यति इंदखिलोपमो तादी सुबद्धो रहदो, रहदो व अपेत कद्दमो संसारा न भवति तादिनो। जो पृथ्वीप्रमाणे कोणाचा प्रतिकार करीत नाही, जो इंद्रकिलाप्रमाणे, नगरद्वार समोरील स्तंभाप्रमाणे स्थिर व उत्तम, व्रतधारी आणि कर्दमरहित, चिखलविहीन, जलाशयाप्रमाणे निर्मल आहे, अशांना, अशा अर्हतांना संसार जन्ममरणाचा फेरा नाही। कोणाला नाही? अत्यंत सुंदर अशा उपमा आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये मिळतात। किती सुंदर सुंदर उपमा आपण यापूर्वीसुद्धा पाहिल्या आणि आजसुद्धा पृथ्वीची उपमा देऊन सांगतात तथागत की जो पृथ्वीप्रमाणे कोणाचा प्रतिकार करीत नाही। पृथ्वी कशी खंबीर आहे आणि खंबीर असूनही कोणाचा प्रतिकार करत नाही, सगळ्यांना सामावून घेते। सगळ्या म्हणजे कोणी खोदलं तरी काही प्रतिक्रिया आहे। पृथ्वीसारखं प्रतिकार न करणारा काहीच प्रतिक्रिया। इंद्रकिलाप्रमाणे, आता इंद्रकिल म्हणजे नगरद्वारासमोरील स्तंभ। जसा एखादं गाव असते समजा आणि त्या गावाला एखादं गेट असते, पूर्वी असायचे, तर त्या गेटला जो स्तंभ असतो तो कसा असतो? निश्चल असतो, हलत नाही, डोलत नाही, कारण तो फार भरभक्कम असतो, मजबूत असतो, तो बनवलेलाच तसा असतो। तर अर्हत हे त्या इंद्रकिलाप्रमाणे भरभक्कम असतात, स्थिर व उत्तम व्रतधारी आणि कर्दमरहित, कर्दमरहित म्हणजे चिखलविहीन असतात, त्यांच्याकडे मळच राहत। मळविहीन जलाशयाप्रमाणे, जलाशय आपण बऱ्याच वेळा पाहतो की पाण्याचे जे काही थोडे थोडे असे जलाशय असतात, पाणवठे, पाणी साठवणारे काही छोटे छोटे तलाव असतात, नदी नाल्यांचे डोह असतात समजा। तर काही कसे असतात? अगदी निर्मळ असतात। तर अशा या निर्मळ जलाशयाप्रमाणे जे असतात अशा अर्हतांना जन्ममरणाचा फेरा नाही, म्हणजे जन्मही नाही
आणि मरणही नाही. ते जन्म आणि मरणातून त्यांनी कायमचीच मुक्तता मिळवलेली आहे आणि आपलं हे सातत्याने जन्म घेणे आणि मरणे हे सातत्याने सुरू आहे. अर्हताच्या बाबतीत पुनरुक्ती येणे नाही. तर पाहूया या गाथेच्या अनुषंगाने भंते सारिपुत्तांची गोष्ट. भंते सारिपुत्त हे भगवान बुद्धाचे समकालीन आहेत आणि भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य आहेत, ज्यांना उजवा हात म्हणून ओळखल्या जाते. सारिपुत्त आणि महामंगल आहेत हे तथागताचे डावे उजवे असे हात होते. म्हणजे ज्यांना पाहता क्षणी, म्हणजे जे येत आहेत सारिपुत्त समोरून गृहस्थ असताना जे तथागताकडे येत आहेत, तथागताच्या संघामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत, हे तथागताला माहीत नसतानासुद्धा ज्यांना पाहता क्षणी तथागत म्हणतात आणि आपल्या भिक्षूला सांगतात की भिक्खूंनो बघा, ते जे येत आहेत ते माझ्या धम्माचं सारथ्य करणार आहे. तर अशा सारिपुत्तांविषयी, या सारिपुत्तांना उद्देशून किंवा या सारिपुत्तांची गोष्ट या ठिकाणी आलेली आहे. बघूया. भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना त्यांचे मुख्य शिष्य सेनानी सारिपुत्त व एका तरुण भिक्षूला उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे. ही तथागतांनी जी गाथा म्हटलेली आहे, ही गाथा सारिपुत्ताने एका तरुणाला, म्हणजे दोघांना उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटलेली आहे. भंते सारिपुत्त आणि आणखी एक तरुण भिक्षू आहे. तर एकदा वर्षावास समाप्तीनंतर भंते सारिपुत्तांनी भिक्षाटनाला बाहेर पडण्याचे ठरविले. पहा, वर्षावास समाप्तीनंतर सारिपुत्तांनी भिक्षाटनाला बाहेर पडण्याचे ठरविले. कारण तथागतांनी भिक्षूंना आदेशच दिला होता. कोणता आदेश आहे त्या पुस्तकामध्ये? चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ताय हिताय लोकानुकंपाय, नाही का? धम्म आदि कल्याण मज्जे कल्याण पर्योसान कल्याण सात सव्यंजनम केवलम परिपूर्णम ब्रह्मचर्यम प्रकाशित, अशा आशयाची गाथा, म्हणजे अशा पद्धतीचा आदेश तथागतांनी त्या भिक्षूंना दिला होता. जे भिक्षू तथागतांचा उपदेश ज्यांनी चांगल्या पद्धतीने आत्मसात केलेला होता, तथागतांची दुःखमुक्तीची विद्या ज्यांनी चांगल्या पद्धतीने शिकलेली होती आणि ती विद्या शिकून जे दुःखमुक्त झालेले होते, अशा भिक्खूंना तथागतांनी आदेश दिला होता की भिक्खूंनो चरत भिक्खवे चारिकं, भिक्षूंनो चारही दिशांनी फिरत राहा, लोकांच्या हितासाठी सुखासाठी. कशासाठी? लोकांच्या हितासाठी सुखासाठी. हे जे बंगल्यांमध्ये राहणारे जे लोक आहेत ना, गरीब लोक ज्यांना सुखी लोक आहेत म्हणून म्हणतात अरे हे सुखी आहेत, तर तथागतांना माहीत होतं की हे सुखी नाही आणि गरीबही सुखी नाही. गरीब, मी तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे की गरीब गरिबीने दुःखी आहे आणि श्रीमंत त्या श्रीमंताच्या महालामध्ये सुद्धा सुखी नाही. आठवते ना गोष्ट? गोष्ट सांगितलेली आहे की या जगामध्ये प्रत्येकजण दुःखी आहे. गरीबाला वाटते की मी गरीब आहे आणि श्रीमंताला वाटते, श्रीमंतसुद्धा सुखी नसतो. त्याची 2-4 मजली इमारत असते आणि वरच्या इमारतीवर त्याला 1 वाजताही झोप येत नसते, जांभळ्या घेत असते. तो जर सुखी असता तर पडल्या झोपला असता बिचारा. ही गोष्ट सांगितलेली आहे की एक हमाल पती पत्नीचं जोडपं असते. ते गरीब असतात, दररोज काम करत असतात आणि काम करूनच पोट भरत असतात. एके दिवशी ते हमाल पती पत्नी गाडीवर, त्यांच्या गाडीवर खूप सारं असं ओझं असतं आणि ते ओझं लोटत ते
ते ओझं त्यांना खूप दूरवर न्यायचं असते, पण ते लोटत असतानाच ते उन्हाने घाम त्यांना येतो आणि थकतात. समोर रस्त्याच्या कडेला एक छोटीशी हॉटेल असते एका झाडाखाली, आणि त्याच्याखाली एक पाण्याचा माठ भरलेला असतो. हे आपली गाडी त्या झाडाखाली लावतात आणि बाजूला लावल्यानंतर तिथे गरमागरम भजे काढणं सुरू आहे. हमाल आपल्या खिशातून 20चा नोट काढतो आणि 2 गरमागरम भजे घेतो. दोघेही पती पत्नी गरमागरम भजे खात आहे. घाम आलेला आहे आणि समोरून एक पांढरी शुभ्र गाडी येत आहे. श्रीमंत व्यक्ती ड्रायव्हिंग करतो आहे आणि त्याच्या बाजूला त्या श्रीमंताची पत्नी बसलेली आहे. आणि त्या गाडीला पाहून या हमालाची पत्नी आपल्या गरीब नवऱ्याला त्या पतीला म्हणते, अहो पहा म्हणते, ते किती सुखी लोक आहेत ना, त्यांना आपल्यासारखा घाम आहे ना आपल्यासारखे काबाड कष्ट आहेत. इतके सुखी लोक आहेत आणि आपल्याला हे काबाड कष्ट केल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. असं म्हणत असतानाच ती पांढरी शुभ्र गाडी तिचा वेग कमी कमी होतो आणि तीसुद्धा त्या झाडाच्या थोडंसं पुढे थांबते. तर त्या गाडीतील ती श्रीमंत माणसाची पत्नी त्या आपल्या पतीला म्हणते, ते समोर दृश्य पाहते की गरीब हमाल पती पत्नी एकमेकांजवळ उभे राहून भजे खात आहेत. हे दृश्य पाहून ती श्रीमंत पत्नी आपल्या पतीला म्हणते, अहो पहा म्हणते, ते लोक किती सुखी आहेत. दोघेही पती पत्नी एकमेकाच्या जवळ उभे राहून गरमागरम भजे खात आहेत. आणि आपल्याला डॉक्टरांनी तळलेले पदार्थ वर्ज्य सांगितलेलं आहे. गोड खाऊ नका, तळलेलं खाऊ नका. किती सुखी लोक आहेत ते, की वाटेल तेव्हा ते काही खाऊ शकतात, तळलेलं खाऊ शकतात, गोड वेगवेगळे पदार्थ खाऊ शकतात. तर त्यांना असं वाटते की हे सुखी आहे, यांना असं वाटते की ते सुखी आहे. त्यांना असं वाटते की हे वाटेल ते खाऊ शकतात, पण वाटेल ते खाण्यासाठी यांचा खिसा गरम नाही का. केवळ खाण्यावरूनच सुख दुःख नाही, तर या जगातला प्रत्येक व्यक्ती हा दुःखी आहे. आणि या दुःखातून केवळ दुःख सांगून तथागत थांबले नाही, तर दुःखाला कारण आहे आणि कारण ते नष्ट करता येते आणि त्याच्यावरचे उपाय आहेत हे सांगितलेलं आहे. आणि ज्याचं कुणाचं दुःख नष्ट होते तो अर्हत, तो या संसारातूनच मुक्त होतो. म्हणजे हा संसार म्हणजे काय आहे? हा संसार म्हणजे दुःख हे दुःख आहे. मुळात संसाराचं नाव दुःख आहे. संसार म्हणजे संसरण. संसरण या शब्दापासून संसार शब्द तयार झाला. संसरण जसं की संसर्गजन्य रोग असतो, एकाचा दुसऱ्याला होतो, तर तसा संसार असतो, संसरण असते. इच्छेचं संसरण असते. एक इच्छा तयार झाली की संपली की दुसरी इच्छा, दुसरी की तिसरी, हे इच्छेचं संसरण असते. आणि इच्छा माणसाला स्वस्थ समाधानी राहू देत नाही. इच्छा माणसाला नेहमी अस्वस्थ ठेवतात. आणि म्हणून जगातला व्यक्ती दुःखी आहे. माझी इच्छा आहे की माझ्या वडिलांनी माझ्या शब्दासारखंच वागावं. आता ते म्हातारे झालेले आहेत, त्यांनी फक्त बसावं, त्यांनी काहीही बाकी मला सल्ले देऊ. आणि वडिलाला वाटते की यांनी माझं ऐकावं. ह्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा जेव्हा कोणी अपेक्षा भंग करतो तर ते दुःखही दुःख असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मग ही सर्व नातेसंबंधांमध्ये आहे की प्रत्येकाला वाटते की माझ्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे. आणि जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही, अप्रिय घडते, तेव्हा दुःखही दुःख निर्माण होते. तर तथागतांनी सारीपुताला
आणि सगळ्याच भिक्षूंना उपदेश दिलेला होता की तुम्ही हा दुःखमुक्तीचा मार्ग माझा लोकांना सांगत सुद्धा. हे सगळं जग दुःखाने भरभटलेलं आहे. तेव्हा त्या शिकवणुकीला शिरसावंद्य मानून एकदा वर्षावास समाप्तीनंतर भंते सारिपुत्तांनी भिक्षाटनाला बाहेर पडण्याचे ठरविले. त्यांनी बुद्धांना वंदन करून भिक्षाटनासाठी जाण्याची परवानगी मागितली व आपल्या काही शिष्यांसह ते बाहेर पडले. भिक्षुगणांचा निरोप घेताना भंते सारिपुत्तांनी सर्वांच्या पूर्वाश्रमीच्या नावांनीच त्यांचा उल्लेख केला. पहा, भंतेचे प्रवृत्ती झाल्यानंतरचे नावं वेगवेगळे असतात आणि प्रवृत्तीच्या वेगळीचे नावं वेगळे असतात. तर तेव्हा भंते सारिपुत्तांनी सर्वांच्या पूर्वाश्रमीच्या नावांनीच त्यांचा उल्लेख केला. जे त्यांचं पूर्वीचं नाव होतं त्या नावाने त्यांचा उल्लेख केला. परंतु भिक्षूंच्या त्या मोठ्या समुदायात ज्यांचे व्यक्तिशः नाव माहीत नव्हते अशा एका भिक्षूला त्याच्या पूर्वाश्रमीच्या कौटुंबिक नावाचा उल्लेख भंतेंनी न केल्यामुळे त्याच्या मनात भंते सारिपुत्ताबद्दल आकस निर्माण झाला. पहा की सगळ्यांचे पूर्वाश्रमीचे नाव घेतले आणि माझं पूर्वाश्रमीचे नाव घेतलंच नाही. म्हणजे भिक्षू होण्याच्या पूर्वीचं सगळ्यांना पूर्वाश्रमीचे नाव पुकारून त्यांना आवाज दिला, पण मना मात्र पूर्वाश्रमीचे नाव न घेताच पुकारलेलं आहे. तर त्यामुळे एका भंतेच्या मनामध्ये ज्याचं नाव पुकारलं गेलं नाही त्या भंतेच्या मनामध्ये भंते सारिपुत्त यांच्याविषयी आकस निर्माण झाला. शिवाय भंते सारिपुत्ताच्या चिवर वस्त्राचा काठ त्या भिक्षूला घासून गेल्यामुळे त्याच्या मनातील आकस अजून तीव्र झाला. नाही का? आपल्याला माहिती आहे ना, चिवर असते आणि ते चिवराचा कापड हा जास्त असल्यामुळे अंगावर तो जरा थोडासा शरीराच्या बाहेर राहतो. असा बाहेर होऊ शकते की बाजूच्या माणसाला त्याचा काट लागू शकतो, चिवराचा कपड्याचा धक्का लागू शकतो. तर भंते सारिपुत्त यांच्या चिवर वस्त्राचा काठ त्या भिक्षूला घासून गेल्यामुळे त्याच्या मनातील आकस अजून तीव्र झाला. अरे, आपलं नाव पण घेतलं नाही आणि आपल्याला याचा धक्का पण लागला आहे त्या चिवराचा. जेव्हा भंते सारिपुत्त विहाराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर निघून गेले तेव्हा तो बुद्धाकडे गेला व बुद्धाला म्हणाला, तो ज्याचं सारिपुत्ताने नाव घेतलं नव्हतं, तो ज्याला सारिपुत्ताचा चिवराचा काट लागला होता, तो भगवंताकडे गेला. जेव्हा सारिपुत्त तिथून निघून गेले तर तेव्हा तो भगवंताकडे गेला आणि बुद्धाला वंदन करून म्हणाला, भगवान, भंते सारिपुत्त आपले सर्वात ज्येष्ठ शिष्य असल्याचा दावा करतात. पहा, म्हणजे एखादा जेव्हा माणूस तक्रार करतो तेव्हा डायरेक्ट तक्रार नाही करतो. काय म्हणतो की ते सारिपुत्त भंते ज्येष्ठ असल्याचा दावा करतात, नाही किंवा मी ज्येष्ठ आहे. परंतु त्यांनी माझ्या कानाला असा धक्का लावला की माझे कान दुखायला लागले. माझे कान दुखावले गेले. मात्र त्यांनी त्याबद्दल माझी जराही क्षमा न मागता ते भिक्षाटनाला सरळ निघून गेले. भगवान बुद्धाचा धर्म काय सांगते, जर आपल्याकडून चूक घडली असेल तर आपण काय केलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे. माफी मागणे आणि माफ करणे ही बुद्धाची शिकवण आहे. पहा, काय शिकवण आहे, माफी मागणे आणि माफ करणे ह्या दोन्ही गोष्टी. आणि जर आपण बऱ्याच वेळा आपलं व्यवहारामध्ये जर तुम्ही जेव्हा होते तेव्हा खास करून महिला वर्ग असं म्हणतात की मी तिला 7 जन्म विसरणार नाही, म्हणजे आपण माफ नाही करत. आणि मग मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर आपण 7 जन्म एखाद्याचा तिरस्कार करत असो, द्वेष करत असो, तर मनामध्ये जी गोष्ट उत्पन्न होते ती बॉडीवर, शरीरावर इफेक्ट करून आणते. मग जर आपण 7 जन्म असा तिरस्कार आपल्या मनामध्ये उत्पन्न करत असू तर त्याचा इफेक्ट कोणाच्या शरीरावर येईल,
आणि म्हणून तथागतांनी सांगितलेलं आहे की मनामध्ये द्वेष करू नका, तर मैत्री करा, आणि चुकलं असेल तर माफी मागा, आणि कोणी माफी मागत असेल तर त्याला माफ करू नका. खंतीच सोवचसता समरानंच दसन म्हटलेलं आहे महामंगलसूत्रामध्ये. खंती म्हणजे क्षमा, ही एक पारमी आहे. खंती काय आहे? पारमी. पारमी म्हणजे मीच्या पार जाण्याचा मार्ग. पारमी या शब्दाचा अर्थच आहे मीच्या पार जाणे. नो आय नो माय, मी नाही आणि माझं नाही, ही अवस्था जर तुम्हाला पार करायची असेल, ज्याला कोणाला आपल्याला पार करायची असेल, तर आपल्याला पारमितांचा अभ्यास करावा लागतो. तर त्यामध्ये खंती नावाची एक पारमी आहे, म्हणजे क्षमाशील असणं. तर हा म्हणते, तथागताला म्हणतो की त्याने तर माझ्या कानाला अशी दुखापत, तो जाताना कानाला धक्का लावून गेला, तर माझा कान दुखत आहे, आणि एवढं झाल्यानंतर हे त्याने माझी क्षमा मागितली नाही. हे ऐकून भगवंतांनी भंते सारीपुत्ताला बोलावणे पाठवलं. तथागतांनी काय केलं की सारीपुत्त यांना बोलायला पाठवलं. भंते सारीपुत्त शांततेने बुद्धाकडे परतले व त्यांना वंदन करून ते एका बाजूला बसले. अशी पद्धतच होती. भगवंताकडे कोणी जर जात असेल तर ते पहिले भगवंताला वंदन करत आणि नंतर वंदन करून एका बाजूला तथागतांपेक्षा कमी उंच अशा बाजूला जाऊन बसत असत. तर तेव्हा सारीपुत्तसुद्धा तिथे गेले. बुद्धाने बोलावून पाठवलं. यांच्या तक्रारीनुसार गेले. त्यांनी तथागताला वंदन केलं आणि बाजूला जाऊन बसले. जेव्हा बुद्धाने त्या वरिष्ठ भंतेंना वर कथन केलेल्या प्रसंगाबद्दल विचारले, तथागतांनी त्या सारीपुत्ताला विचारलं की असं असं झालेलं आहे का आहे? तर तेव्हा सारीपुत्त काय म्हणतात, मी त्या भिक्षूला धक्का दिलाच नाही. असे न सांगता त्यांनी श्रेष्ठ भिक्षूत विद्यमान असलेल्या शिलाची महती कथन केली. त्यांनी असं नाही म्हटलं की त्या भिक्षूला धक्का दिलाच नाही. असे न सांगता त्यांनी असं नाही सांगितलं, तर काय सांगितलं? सारीपुत्त म्हणाले, म्हणते ज्याला कायागता स्मृती प्रकट झाली नसेल तो एका ब्रह्मचार्यास मारून जाऊ शकतो. ते दुसरे भंते जे तक्रार करणार आहेत ते सुद्धा ब्रह्मचारी आहेत ना. ब्रह्मचार्याचं श्रेष्ठ जीवन जगत आहेत ना, श्रेष्ठ अशा शिलाचं आचरण करत आहेत ना. तर म्हणते सारीपुत्त म्हणतात की म्हणते भगवान ज्याला कायागता स्मृती प्राप्त झाली नाही तो व्यक्ती एका ब्रह्मचार्यास मारून जाऊ शकतो. ज्याप्रमाणे म्हणते पृथ्वीवर काही बरे वाईट फेकले जाते, परंतु पृथ्वी त्याबद्दल घृणा करीत नाही किंवा त्यामुळे ते आनंदितही होत नाही, त्याचप्रमाणे म्हणते ज्याला कायागता स्मृती प्रकट होत असते तो पृथ्वी समान स्थिर असतो. याप्रमाणे त्यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले. हे सांगितलं सारीपुत्ताने. तेही तथागता कायागता स्मृती म्हणजे माझ्या कायाविषयी स्मृती, की माझं शरीर काय आहे, नाही का. काये कायानुपस्सी विहरती, हे जे सतीपठ्ठान सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना आणि धर्मानुपसना, हे सतीपठ्ठान नावाच्या सूक्तामध्ये याविषयीचा अभ्यास आहे किंवा उपदेश आहे. तर कायानुपसनेमध्ये त्या व्यक्तीचा, जो व्यक्ती कायानुपसना करतो तर तो रात्रंदिवस त्याच्या कायाविषयी जागरूक असतो. म्हणजे तो जर चालत असेल तर चालताना त्याचा पाय जमिनीवर टेकताना पहिला भाग कोणता स्पर्श झाला, त्या पायाचा तळ पायाचा, आणि तो स्पर्श होत आहे तर काय वेदना जाणवत आहे त्या पृथ्वीची, म्हणजे आपल्या पायाला, इतका तो अलर्ट असतो. आपल्या असते का आपण तर अळमधळम कशी तरी चालत असतो, परंतु ते ज्यांची काया स्मृती असते
तर कायागता स्मृती ज्यांची असते ते सतत चालताना, बसताना, झोपताना, खाताना, ज्याला चतुर इरियापत म्हटलेला आहे, ह्या म्हणजे चालताना, बसताना, उठताना, म्हणजे चारही प्रकारच्या क्रिया, कोणतीही क्रिया करा तुम्ही, चालण्याची क्रिया असो, बसण्याची क्रिया असो, म्हणजे आपण कपडे धुतो तर बसून धुतो की नाही, मग बसण्याची म्हणजे एकंदरीत कोणतीही क्रिया असो, त्या प्रत्येक क्रियेमध्ये ते सजग असतात, अलर्ट असतात. कोण? जे कायानुपसना करतात, जे कायागता स्मृतीमध्ये काम करतात. आता ज्याचे चालता चालता चालण्याचे स्मृतीवर तो ध्यान ठेवतो की हा पाय पडला, इथे काय अनुभूती येत आहे पायाला, आता दुसरा पाय जमिनीवर पडला, त्या प्रत्येक वेदनेचा अनुभव घेत घेत ज्यांचं चालणं असतं त्याला इतरांना जर धक्का लागला तर ते समजणार नाही का? असं होणे शक्य नाही. म्हणजे पहा, भंते सारीपुत्तांची सांगण्याची शैली, भंतेंनी असं नाही म्हटलं की मी त्याला धक्का मारला नाही. भंते म्हणतात की भगवान ज्याची कायागता स्मृती प्रकट झाली नसेल तो एका ब्रह्मचार्यास मारून जाऊ शकतो. ज्याप्रमाणे पृथ्वीवर काही बरे वाईट फेकले जाते, बरे वाईट फेकले जाते की नाही पृथ्वीवर, जसं की आपल्या शेतातला माल आपण जमा करतो तेही आपण जमा करतो, पण पृथ्वीवर काय काय बरंही फेकल्या जाते, वाईटही फेकल्या जाते. पण पृथ्वी त्याबद्दल घृणा करते का? नाही, किंवा त्यामुळे ती आनंदितही होत नाही. त्याचप्रमाणे भगवान ज्याला कायागता स्मृती प्रकट होत असते तो पृथ्वी समान स्थिर असतो. याप्रमाणे त्यांनी आपण निर्दोष आहोत असं तथागताला सांगितलं. भंते सारीपुत्तात असलेल्या शिलाची महती ऐकताना त्या आकसाने ग्रासलेल्या भिक्षूच्या मनात हळूहळू पश्चातापाची लाट होऊ लागली. पहा, भंते सारीपुत्त हे कसे होते? अत्यंत शीलवान होते. ते खूप शिलाचं पालन करायचे, कोमल हृदयाचे होते. त्यांना थोडीशी सुद्धा गोष्ट त्यांच्या मनाला वेदना पोचवत असे. आणि अशी ख्याती सर्व भिक्षूंमध्ये, उपासकांमध्ये होती. आणि म्हणून तो जो आकसाने ग्रासलेला भिक्षू होता त्याच्या मनात हळूहळू पश्चाताप झाला की आपण विनाकारण हे यांची तक्रार केली. त्याला वाटू लागले की सारीपुत्ताची मी व्यर्थच निंदा केली. काय केली? व्यर्थ निंदा केली. पश्चातापाने दग्ध झालेल्या त्या भिक्षूने सरळ भगवंताच्या पायावर लोळण घेतली व झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली. पहा, काय झालं की त्याने पश्चाताप व्यक्त केला, भगवंताच्या पायावर लोळण घेतलं व झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यावर भगवंतांनी भंते सारीपुत्तांना आदेश दिला की सारीपुत्त, ह्या भटकलेल्या भिक्षूला तू क्षमा कर, भटकलेल्या भिक्षूला क्षमा कर. तेव्हा बुद्धाचा हा आदेश ऐकून भंते सारीपुत्त पुढे आले व सन्मानाने त्या भिक्षूला त्यांनी आलिंगन दिले आणि त्याला मिठी मारली व नंतर भगवंताला म्हणाले, भगवान, ह्या भिक्षूला मी माफ केले, ह्या भिक्षूला मी माफ केले, मात्र माझ्याकडूनही अजाणता काही चूक घडून आली असेल तर त्या भिक्षूनेही मला माफ करावे. पहा, हा बौद्ध धर्म आहे. माफ करा, माफी माग, नाहीतर मी तर पाहूनच घेईन. हा बौद्ध धर्म आहे. तेव्हा सर्व भिक्षू म्हणू लागले, वा, बघा, भंते सारीपुत्तांचे हे थोरपण. त्यांनी त्या खोटारड्या भिक्षूची जराही निंदा न करता, त्यांच्यावर न रागावता त्याला माफ केले आणि शिवाय त्या निंदा करणाऱ्या भिक्षूलाच हस्तांदोलन करून त्याची माफी मागितली. भिक्षूंचे हे बोलणे ऐकून भगवान त्यांना म्हणाले, भिक्षूंनो, आपण म्हणता तरी काय? भिक्षूंनो, सारीपुत्तासारख्या श्रेष्ठ भिक्षूच्या मनात कोणाबद्दल दृष्टभाव, द्वेष किंवा राग निर्माण होणे शक्य नाही.
सारीपुत्ताचे मन श्रेष्ठ पृथ्वीसारखे अचल आहे. पृथ्वीसारखे कसे आहे? अचल आहे, ते चंचल नाही. इंद्रकिलासारखे स्थिर व चिखलाशिवाय असलेल्या सरोवरातील पाण्यासारखे निर्मळ आहे, असे सांगून भगवंतांनी ही गाथा उच्चारली. ह्या गाथेत भगवंतांना हेच सांगायचे आहे की श्रेष्ठ असे अरहत आपल्या मनावरील ताबा कुठल्याही परिस्थितीत धरू देत नाही. कोणतीही परिस्थिती हो, तर ते कसे असतात? अचल असतात. त्यांचे मन शहराच्या फाटकाप्रमाणे घट्ट व अविचल असते. जसं शहरावरचं एखादं जो शब्दप्रयोग झालेला आहे इंद्रकील, तर त्या इंद्रकिलाप्रमाणे जसं शहरावरचं एखादं मेन गेट असते आणि ते एकदम मजबूत तयार केलेलं असते, तर त्याप्रमाणे त्यांचे मन चिखलविहीन असलेल्या स्थिर व गंभीर सरोवराच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असते. अशा प्रकारचे थोर मानव संसारातील जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त असतात. ते कुठल्याही गोष्टीत रमत नाही, ते मुक्त असतात. इंद्राच्या स्तंभाप्रमाणे घट्ट आणि उंच किंवा मुख्य बुरुज जो शहराच्या संरक्षणासाठी शहराच्या फाटकाजवळ उभारलेला असतो. त्यानंतर एक शब्द आलेला आहे तादिनो. तादिनो म्हणजे जिला सर्वसाधारण लोकांना आवडणाऱ्या गोष्टीची आसक्ती नसते किंवा नावडणाऱ्या व्यक्तीबद्दल तिरस्कार नसतो, अशी व्यक्ती म्हणजे तादिनो. किंवा जगातील 8 भौतिक परिस्थितीत ती अडकली जात नाही. कोणत्या 8 भौतिक परिस्थिती? पहा: नफा किंवा तोटा, प्रसिद्धी किंवा अप्रसिद्धी, दोष किंवा स्तुती, सुख किंवा दुःख. या गोष्टी म्हणजे ह्या ज्या 8 आहेत, तर त्या 4 जोड्या आहेत. नफा तोटा ही एक जोडी. दुसरी स्तुती किंवा निंदा. तिसरी दोष किंवा स्तुती. सुख किंवा दुःख. ह्या ज्या आहेत नफा तोटा, प्रसिद्धी किंवा अप्रसिद्धी, दोष किंवा स्तुती, सुख किंवा दुःख, हे 4 जोड्या आहेत. आणि हे सुद्धा महामंगल सूत्रामध्ये आलेलं आहे. कोणती गाथा आहे ती? की या गोष्टींपासून ते विचलित होत नाही. चित्तं यस्सन कंपती अशोकं विरजं खेम, अशी गाथा आहे महामंगल सूत्रामध्ये. की ज्याचं चित्त काय होत नाही? विचलित होत नाही. कशापासून? तर या 4 प्रकारच्या लोकधर्मापासून. हे लोकधर्म आहेत. तर असा या लोकधर्माने जे विचलित होत नाही त्याला तादिनो म्हटलेलं आहे. तर असे जे लोक असतात ते संसारामध्ये अशा अर्हतांना संसार नसतो, म्हणजे ते अर्हत झालेले असतात, जीवनमुक्त असतात. तर पहा, असे हे बनते सारीपुत्त यांच्याविषयी एक प्रसंग असा आहे की हे कोमल हृदयाचे कसे होते. की एकदा हे सारीपुत्त बनते चारिका करण्यासाठी जातात. पहा यांचं शील कसं होतं. तर एक श्रामणेर मुलगा असतो, तरुण, नवाच तो श्रामणेर झालेला असतो. आणि मग एक दिवस तो श्रामणेर म्हणतो की भंते, आज मी काही चारिकेला जात नाही, तुम्ही जा. मग भंते सारीपुत्त चारिकेला जातात. आणि याच्यासाठी सुद्धा आणायची असते चारिका, म्हणजे भोजन. तर ते चारिकेला गेल्यानंतर काय होते की चारिकेमध्ये काय जे भोजन, भात, भाजी, पोळी पात्रामध्ये येते, ते दोघांना येऊन इथं खायचे असते. पण असं होते की एका ठिकाणी त्यांना म्हणजे पहिल्यांदा सगळं भोजन त्यांना मिळते आणि मग आता या पात्रामध्ये ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. मग पुढे गेल्यानंतर एका घरामध्ये त्यांना खीर मिळते आणि त्या घरातले लोक त्यांना ती खीर घेण्यासाठी आग्रह करतात की बनते
या खिरीचा आपण दान स्वीकार करा. तेव्हा ते भंते आता कुठं स्वीकारणार खीर? त्या लोकांनी श्रद्धेने देऊ इच्छितात. तर तेव्हा ते त्यांनी घेतली आणि त्यांच्या भांड्यामध्ये ते पिऊन घेतले. त्यांच्याकडे जागा नव्हती. मग ते विहारात येतात दोघेजण आणि त्यांचं जेवणही होऊन जाते. मग ते त्या श्रामणेराला सांगतात की माझं जेवण झालेलं आहे, तू आता हे जेवण करून घे. तर तो श्रामणेर विचारतो की म्हणते आज तुम्हाला काय मिळालं मग तुमच्या भोजनात चारिकेमध्ये, तुम्ही तिकडे जे काय खाल्लं असं होते ना. तर ते सांगतात की आज मला खीर मिळाली. तर तो श्रामणेर म्हणतो गोड कोणाला आवडत नाही, खाऊन टाकली ना. तर ते तिकडे खाऊन टाकली. तर हे श्रामणेर म्हणतात गोड कोणाला आवडत नाही म्हणजे माझ्यासाठी तुम्ही आणली नाही. याच्यासाठी त्या श्रामणेराला असं वाटतं की माझ्यासाठी आणायला पाहिजे होती. या उद्देशाने तो काय म्हणतो, ते भंते जेव्हा म्हणतात की मी माझ्याकडे पात्र नव्हतं घ्यायला, मी ते खाल्ले. तर तेव्हा तो म्हणतो की गोड कोणाला आवडत नाही. हे शब्द ऐकतात सारीपुत्त भंतेजी आणि तेव्हापासून ते गोड खाणंच बंद करून टाकतात. अशा कोमल हृदयाचे होते ते. आयुष्यभर त्यांनी नंतर गोड खाल्लंच नाही.